माझं नाव अपूर्वा अनिल टाकळे. मी एम.कॉम ची विद्यार्थी आहे आणि मी आज ह्या गाण्यातून किंवा या गीतमधून मी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहते. प्रेम प्रभु का बरस रहा है, पी ले अमृत प्यासे. प्रेम प्रभु का बरस रहा है, पी ले अमृत प्यासे. साथों तीर्थ अंदर, बाहर किसे तलाशे, बाहर किसे तलाशे. मन की आंखें तूने खोली, वो ही दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है. जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है. जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी. तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. व्यर्थ नहीं जाती, जो लेती है वो देती है. नेकी व्यर्थ नहीं जाती, हर लेखा जोखा रखते हैं. औरों को फूल दिए जिसने, उसके भी हाथ महकते हैं. औरों को फूल दिए जिसने, उसके भी हाथ महकते हैं. जो दीप मिले तो बाती बन, तू भी तो किसी का साथी बन. मन को मान सरोवर कर ले, तो ही मोती पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. कान लगा के बातें सुन ले, सूखे हुए दरख्तों की. लेता है भगवान परीक्षा सबसे प्यारे भक्तों की. एक प्रश्न था गहरा जिसकी हर को था लगानी है. तेरी श्रद्धा सोना है या बस सोने का पानी है. हर डाली पर विश्वास रख उस माली पर. तेरे भाग में पत्थर है तो पत्थर ही खिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. ह्या गाण्याचं मी अर्थ सांगते, प्रत्येक ओळींचा स्पष्ट करते. प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे. सातों तीर्थ तेरे अंदर, बाहर किसे तलाशे. कण कण में हरि, क्षण क्षण में हरि. मुस्कानों में असुवन में हरि. मन की आंखें तूने खोली, वो ही दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. म्हणजे कणाकणात हरी आहे, क्षणाक्षणात हरी आहे. तो आपल्याला बघता आला पाहिजे. तुमच्या हसण्यात हरी आहे, तुमच्या रडण्यात हरी आहे. तुम्ही तुमच्या मनाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले पाहिजे, तर तो तुम्हाला दर्शन देणार आहे. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है. जो बोएगा वो काटेगा, यह जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है तो ना डूबेगी तेरी नाव. तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. म्हणजे नियती भेद नाही करत. जी तुमच्याकडून घेते ते तुम्हाला देते आणि जे तुम्ही पेरले तेच उगवणार आहे. मग ते तुमचं सुख असू दे, दुःख असू दे, दुसऱ्यांना आपण काय देतो ते आपल्या नशिबी येतच. तेरी बाह पकडने को,
वो भेस बदल के आएगा। जर आपण केलेले कर्म चांगले असतील तर तो आपल्या संकटात कुठल्या ना कुठल्या मदतीला, तो आपल्या संकटात मदत करायला येतोच, तो आपला हात धरायला येतो असं म्हणायचं। नेकी व्यर्थ नहीं जाती, हर लेखा जोखा रखते हैं। औरों को फूल दिए जिसने, उसके भी हाथ महकते हैं। कोई दीप मिले तो बाती बन, तू भी तो किसी का साथी बन। मन को मान सरोवर कर ले तो, म्हणजे आपल्याला एखाद्याला मदत करायची जर संधी मिळाली असेल ना, तिथं नाही सोडायची, आपण त्याला मदतीचा हात पुढे करायचा। देव आपल्याला कायम उभे राहतोच। कान लगा के बातें सुन ले सूखे हुए दरख्तों की, लेता है भगवान परीक्षा सबसे प्यारे भक्तों की। एक प्रश्न था गहरा जिसकी हर को थाह लगानी है, तेरी श्रद्धा सोना है या बस सोने का पानी। जो फूल धरे हर डाली पर, विश्वास तो रख उस माली पर। तेरे भाग में पत्थर है तो पत्थर ही खिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। म्हणजे तो भगवान आहे ना, तो आपल्याला त्याने बनवले म्हटल्यावर तो आपल्याकडे ना लक्ष हे देणारच। आपल्या आयुष्यात जर दगडासारखी संकट असली ना, तर त्यालाही आपण खुलवून त्यालाही सामोरं जायचं। त्या दगडाच्या सारख्या संकटांना ना आपण चांगलं त्यातून काय करायला पाहिजे हे आपल्याला येता आलं पाहिजे। तर हा असा अर्थ होता। म्हणजे मला संत ज्ञानेश्वरांचं एक हे हरिपाठ लिहिलाय, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तुम्हाला माहिती असेल संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिलाय। त्यातल्या 28 ओव्या काय मला येत नाहीत, पण त्यातली एक ओवी मला येते। देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या। हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी। असोणी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी। मला ह्यातून सांगण्याचा हा संदेश आहे की आपल्या आता एकटं समजायचं नाही, तो हरी आपल्याकडे आपल्या सोबत आहे म्हणायचं। म्हणून रामकृष्ण हरी आपण बसता उठता हा मंत्र गणित जपायचा। हरीचं नाव मुखात घ्यायचं, त्याला कधीच काही कमी पडणार नाही। ज्याच्या मुखी हरी त्याला सर्व चुका माफ करेल। धन्यवाद।